नमस्कार, मी मेघना घाग. प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत. राज्यात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू असून नागपूर आणि अमरावती नंतर आता अकोला जिल्ह्यातही आजपासून दुचाकी स्वारांसाठी हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे. या निर्णयानुसार आता विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्या चालकांवर पोलीस विभागाकडून दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे. मात्र या निर्णयाला काही पक्षांनी आणि सामाजिक संघटनांनी विरोध दर्शवत आधी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करावी, त्यानंतरच हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे. पाहूयात. अकोला शहरात देखील हेल्मेट सक्ती लागू. एकाच दिवसात 1275 विना हेल्मेट दुचाकी स्वारांवर कारवाई. आधी रस्त्यांवरील खड्डे, ट्रॅफिकची समस्या सोडवा, त्यानंतरच हेल्मेट सक्ती करा. अकोलेकरांची वाहतूक पोलिसांकडे मागणी. राज्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकी स्वारांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट सक्तीची मोहीम अधिक कडक करण्यात आली आहे. नागपूर आणि अमरावती नंतर आता अकोला जिल्ह्यातही हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. या मोहिमेअंतर्गत विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. शहरातील प्रमुख चौक, सिग्नल आणि गर्दीच्या मार्गांवर पोलीस तैनात करण्यात आले असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. दरम्यान पोलीस प्रशासनानं मात्र नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं स्पष्ट करत प्रत्येक दुचाकी स्वारानं हेल्मेटचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचं पालन करावं असं आवाहन केलंय. आपल्या जिल्ह्यातील जनतेला आमचं एवढंच आव्हान असेल की हेल्मेटला सक्ती मानू नका. ते आपल्या जीवाशीच आणि आपल्या जीविताशी स्वतः खेळ करू नका. हेल्मेट जास्त महाग येत नाही, सगळ्यांनी तो घ्यावा आणि आपल्या सुरक्षेची, आपल्या परिवाराची काळजी घ्यावी आणि आपला जीव हा देखील आपण वाचवावा. एवढंच आमचं आव्हान असेल. आणि जर आपल्याकडे हेल्मेट नसेल तर कारवाईला सामोरं आपल्याला नक्की जावं लागेल. मात्र हेल्मेट सक्तीच्या निर्णयाला काही पक्षांनी आणि संघटनांनी विरोध दर्शवलाय. शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे असून अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. अशा परिस्थितीत अपघातांना केवळ हेल्मेट नव्हे तर खराब रस्तेही तितकेच जबाबदार असल्याचं संघटनांचं म्हणणं आहे. आधी रस्त्यांची दुरुस्ती करावी, खड्डे बुजवावेत, वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी दूर करावी आणि त्यानंतर हेल्मेट सक्तीची कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. काही दिवस हेल्मेट सक्ती करतात. मला वाटतं यांच्यात काहीतरी शेले सपाटे हेल्मेट विकत असतात, त्यांचा माल विकला गेले पुन्हा हेल्मेट बंदी होते. हेल्मेट सक्ती झाली पाहिजे. मात्र ते अकोला शहरातून ते बाहेर रस्ते जातात त्यावर हे शहरातल्या शहरात कसं काय होणार आहे? 5 किलोमीटर ते याच्यात आपलं रेडियस आहे अकोल्याचं. त्या हेल्मेट घातल्यानंतर लोकांना सुचत पण नाही आणि आवाज पण ऐकू येत नाही. मला असं वाटतं पहिले या गड्डे त्यांनी बुजवलं पाहिजे, नंतर कुठे हेल्मेट सक्ती आहे ना. हेल्मेटला हा विरोध जो होतोय, कित्येक जे ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांनी आतापर्यंत कधी हेल्मेट वापरलं नाही आणि या वयामध्ये जर त्यांनी हेल्मेट वापरलं तर निश्चित त्यांचा अपघात होणार आहे. दुसरं की ज्यांना सर्व्हायकलचे प्रॉब्लेम आहेत, स्पॉन्डिलिसिसचे प्रॉब्लेम आहेत, त्यांनी जर आता या वयामध्ये हेल्मेट घातले तर त्यांना ते त्रासदायकच होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने पहिले बाकीची पूर्ण व्यवस्था सुधारावी व मग हेल्मेट कायदा लागू करावा. हेल्मेट सक्तीपेक्षा तर जे स्पीड ब्रेकर वगैरे आहे गव्हर्नमेंटने त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि हे जे समजा हेल्मेटची परिस्थिती आहे ते शहरात नाही झाली पाहिजे. ते शहराच्या बाहेर असते, जे हायवेवर चालतात त्यांच्यासाठी पाहिजे हेल्मेट. शहराच्या आतमध्ये कशाला पाहिजे? आता हेल्मेट सक्तीमुळे हेल्मेट विक्रेत्यांची मोठी गर्दी शहरभरात दिसून येत आहे. मात्र बाजारात विकले जाणारे काही हेल्मेट निकृष्ट दर्जाचे असून त्यामुळे जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता स्वयंसेवी संस्थेनं वर्तवली है. चीप क्वालिटी के हेलमेट सर वो दिख जाते हैं, बहुत ही हल्के हेलमेट है, उनकी लाइसेंस भी एक्सपायर्ड है, कैंसिल्ड है. तो जब से यहाँ पे रूल मतलब लागू हुआ है आज से, तो सारे के सारे जितने फेक हेलमेट है वो यहाँ आने स्टार्ट हो गए हैं. सर पब्लिक इतनी अवेयर है नहीं, तो पब्लिक को बेचे जा रहे हैं 500 800. तो सर मतलब कोई फायदा नहीं है, ये जान तो बिल्कुल नहीं बचाएगा. हेल्मेट सक्तीच्या या निर्णयाला अकोलेकर कितपत प्रतिसाद देतात आणि विरोध करणाऱ्या संघटनांच्या मागण्यांवर प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हेल्मेटमुळे अपघात झाला तर जीव वाचण्याची शक्यता वाढते. हे जरी वास्तव असलं तरी शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि हेल्मेट सक्ती यावरून आता अकोल्यात नवा वाद निर्माण झालाय. प्रशासन आणि नागरिक यामध्ये समन्वय साधून सुरक्षित वाहतुकीचा मार्ग कसा निघतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.